सोने चहा दे ग. हा आई देते. आणि ते देवाजवळ दिवा लाव. हो आई लावते. आजकाल सगळ्याच गोष्टी विसरत चालली आहे. का? नवरात्री येते आणि आपलं घरही साफ करायचं. नवरात्री आले? हो आई 4 दिवसांनी घटस्थापना आहे. काय 4 दिवसामध्ये नवरात्र आले? देवा देवा देवा, कधी व्हायचं एवढं सारं? कोण? माय, काही काळजी करू नकोस. आई आहे, ती सगळं करून घेते. माय, काहीतरी दे जोगवा. नवरात्री आली आहे. आई
काय ग, कसं चाललंय काम? हो चाललंय, हे तर नेहमीच काम आहे बघा. हो का? बाय 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 बाय. तुला त्रास होत नाही का? जर आम्ही काम नाही केलं तर स्वच्छता राहील का? ताई, तुम्ही अगदी बरोबर बोललात. असू द्या, ते होतच राहतं. ह्या वर्षी तू घट बसवणार आहेस ना? ताई बोला तुम्ही. नाही ग, या वर्षी कुठनं गट बसवणार? अगं ती मशीन आहे ना अंगठ्याची, त्यामुळं आमचा पगार कमी येतो. आता घरचं पण बघायचं आणि त्यामध्ये देवीचा उपास तापास कसं करायचं? अगं तू काही काळजी करू नकोस. देवी आई आहे ना, ती सगळं बरोबर करून घेणार. चल बाय. काय ग, तब्येत बरी नाही? हो, 4 दिवस झालं बरं नव्हतं म्हणून रिक्षा काढली नाही. घरी राहून थोडंच घर चालणार आहे, रिक्षावरतीच आहे सगळं. आता तर काय सकाळपासून आले तरी एकही भाडं लागलेलं नाही. अगं भाडं पण येईल, कशाला काळजी करतेस? चल, मला घेऊन जातेस का? सुचेता, काय मग किती घेणार आहे का? सुट्टी कसली? पेपर आलेत मुलांचे, ठाव काय येतं? पेपर्स काढायचे आपल्याला. हो, पेपर तर काढायचे आहेतच आपल्याला. रविवारची सुट्टी सुद्धा मुलांच्या कामातच जाते. अगं रविवारची सुट्टी मुलांसाठी असते,
आपल्यासारख्या शिक्षकांना कुठे? आणि तुला ठाऊक आहे ना, उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा आपल्याला भरपूर कामं असतात. खूप मोठी शोकांतिका आहे ती आपल्या लोकांची. हो ना. देव्याई हे गुरु आहे म्हणून भविष्य आहे या पोरांचं. जर गुरु नसतील तर पुढची पिढी कशी घडणार? देव्याई तोच नाही दे ग बाई. सेल्फी. हाय. हाय. काय ग, काय झालं? काय नाही ग, आता सीन संपून आले आणि आईला फोन केला आणि मी बघितलं ना. हो. त्रास नाही ग, पण एक दुःख मात्र आहे. बघ ना, माझी आई किती काळजी घेते माझी, पण तिला वेळही देता येत नाहीये मला. आणि जेव्हा आपल्याच माणसांना वेळ देता येत नाही ना, त्याच्यापेक्षा कुठलंच मोठं दुःख नाहीये. काय ग, काय नाही तुझं? माझं शिवानी. छान आहे ग. काय झालं तुमचं? काय झालं तुमचं? लागेल ना त्यांना. असल्यानं कुठे लागतंय? अहो हकला तिला. खूप खूप धन्यवाद तुमचं. असू दे, हे आमचं कर्तव्यच आहे. एक मिनिट. हॅलो. अहो हो, मान्य घरी पूजा आहे, पण मी माझं काम सोडून नाही येऊ शकत ना. हो हो हो, जसं काम होईल तसं मी घरी पोहोचेल. हो हो हो, येते मी. अरे पूजा आहे का? हो, आज घट बसले का? माझाही उपवास आहे नवरात्रीचा. आणि तुम्हाला तर माहितीये, कर्तव्यासमोर घरालाही सोडावं लागतं. हो, तुम्ही आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. अहो, तुम्हाला तर खूप लागलाय. तुम्ही अगोदर डॉक्टरकडे जा. हो ताई, जाते मी. आणि तू काही काळजी करू नकोस. देवी आहे, ती सर्व बघून घे. खूप लागले का? चल आपण तिकडे बसू. चौकश. खूप लागलंय का? हाय, मी पत्रकार आहे. मी पाहिलं मगाशी तू त्या ऍक्ट्रेसशी बोलत होतीस ना. मगाशी ते झालं ते फार वाईट झालं. तुला काय लागलं नाही ना? तुला एक सांगू, या लोकांचा
बघण्याचा दृष्टिकोन जरा बदलायला हवा असं नाही वाटत तुला? जे बघ ना, समाजात स्त्री पुरुष दोघांना समान हक्क आहे, पण मला अजून तो मान मिळाला नाहीये. पण ह्यात त्यांचा दोष नाही. पूर्वीपासून त्यांचे विचारच तसे. तुला सांगू, आता इथे एखादा मंत्री किंवा मोठा माणूस पडला असता ना, तर ही बातमी झाली असती. पण तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाची बातमी कोणती? मला सांग ना, मी तुमच्यासाठी काय करू? मला काहीतरी करायचंय. माणसं मात्र नेमकं उलट बा, चुकीचं बरोबर पदरात घेतात आणि बरोबर असेल ना त्याच्यावर फुल्ली मारतात. पण तुझं खूप आवडलं मला. तर दुःख, इतका अपमान सहन करूनही सतत हसत असतो. दुःखाचा डोंगर कोणीतरी डोक्यावर घ्यायला पाहिजे ना. बरोबर आहे. सुखाचं झाड सगळ्यांना हवं असतं, दुःखाचं डोंगर मात्र कोणाला नाही. मात्र तो डोंगर अगदी मस्त पैकी पडते. जसं श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत घेतला होता ना, अगदी तसं. पण मी छापणार आहे तुझा हा आनंदी चेहरा, त्या मागचं दुःख. पत्रकार आहे ना, आम्ही काही करू शकतो. चल येते, काळजी करू नको, ती आहे. हो, ती आहे. या काय झालं, काय वाटतंय? काय नाही डॉक्टर, थोडस पाय मुरगाळला आहे, दुखतोय खूप. अच्छा ठीक आहे, बघते. डॉक्टर फोन घ्या, फोन वाचतो. हो, मिस्टरांचा फोन आहे. ते घरी आहेत ना आज. छकुलीला बरं नाहीये, ताप आलाय तिला, सारखी आई आई करते. पण काय करणार, जाऊ शकत नाही ना. तुमची मुलगी किती वर्षाची आहे? ती 3 वर्षाची आहे. काय करणार, जाऊ शकत नाही. इकडे पेशंट आहेत ना, तिच्याकडे तिचे बाबा तरी आहेत, पण इथे कोण आहे? काही काळजी करू नकोस, ती देवी आई आहे, ती सगळं ठीक करणार आणि तुमच्या मुलीला पण बरं वाटेल. ती सर्व बघत असते. यांनी कशी भाजी दिली? 30 रुपये पाव. हा ठीक आहे. हो, तुम्ही इकडे?
अरे कसे आहात? मी मस्त आहे. बाकीचे हो कसं आहे? बाकीचे सगळे मजेत आहे. तुम्ही कसे आहात? हो, कसं चाललंय मग? सगळं काही ठीक. बरं चाललंय ना? अरे ठीक आहे. बाळा, अले रे रे रे, हा तुमचा मुलगा आहे? हो. किती गोड पोरगा आहे. नजर नाही लागू दे कोणाची. हा ओके वहिनी, मला पाव किलो करून द्या ना. चालेल, तुम्ही काढा द्या इकडे. चला येते. बाय. अहो वहिनी, अर्धा किलो झालाय, मला पाव किलो पाहिजे. अरे सॉरी, वहिनी काय झालं? असा विचार का करते? तुला माहिती आहे ना भाजी किती महाग झालीये. मी जास्तीची आणली की लोक घेतील, आणि काय झालं, रेट ऐकून पुढेच निघून जातात. काय करणार? अगं वहिनी, काय टेन्शन घेऊ नकोस. ती देवी आई आहे. कोण तू कोण मी प्रश्न हा आजही अज्ञात आहे. शक्तीचा भक्तीशी भक्तीचा शक्तीशी संवाद आहे. कुणी कल्लोळ उठला, ही आई घराला. कुणी कल्लोळ उठला, ही आई घराला. प्रत्यक्षही आभासही शांतही आकांतही. प्रत्यक्षही आभासही शांतही आकांतही. सत्यही दृष्टान्तही सत्यही दृष्टान्तही. दृष्टही अनन्तही. उरी कल्लोळ उठला, ही आई घराला. उरी कल्लोळ उठला, ही आई घराला. दोहही प्रवाहही भावही अभावही. शून्यही ब्रह्मांडही सूक्ष्मही प्रचंडही. विकासही विनाशही आरंभही अंतही. बळवट भरते भारी ग कडकड कडकड दामिनी. प्रकटे प्रलया काळी ग भीषण रौद्र रूपिणी. दूर सारा या अंधार. संहार 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 संहार. कल्लोळ उठला, ही आई घराला. उरी कल्लोळ उठला, ही आई घराला. कालिनी कपालिनी मुण्डमालधारिणी. कालिनी कपालिनी मुण्डमालधारिणी. विनाशिनी प्रलापिनी असुर रक्तप्राशिनी. उरी कल्लोळ उठला, ही आई घराला. उरी कल्लोळ उठला, ही आई घराला. चराचरातून भिनलेला हा शोधता पत्थरात. आयुष्याचे सार्ग वसते आईच्या पदरात. आग पाणी अवकाश वारा मातीचा अवघाड लारा. मना मनातील ज्योत पेटू दे उजळाया गाभारा. जन्म मरणाचा खेळा कधी चुकला कुणाला.
घेता घेता मार्ग दिसे सकला, अवघा मार्ग दिसे सकला. पुरी कल्लोळ उठला, येई आई घराला. पुरी कल्लोळ उठला, येई आई घराला. कधी संपणार नारी तुझा वनवास ग. काळ बदलला तू नाही बदलली, वेळ पुढे चालत आहे. नारी तुझ्यातली शक्ती कायम तशीच आहे. रूप बदलले, रंग बदलले, मार्गी तोच आहे. बघण्याचा दृष्टिकोन बदलला, पण नारी तीच आहे. ममतेचे वात्सल्य तू, स्वप्नाची दिशा तू, अजूनही तुझी व्यथा तशीच आहे, पण नारी तीच आहे. संसाराची गाडी ओढणारी एक धागा तू, दुःखाच्या पदरा आड देणारी मायेची सावली तू. अगं नारी, तू एक शक्ती आहे, पण तुझं दुःख का अजूनही तसेच आहे. कधी संपणार नारी तुझा वनवास, कधी संपणार नारी तुझा वनवास. वरी कोरडा भाळ, काळा जोखडाची माळ.